नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार। आज 11 जानेवारी 2025 आम्ही 17वा वार्षिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हा करतोय। हे अँडरसन हाउजर कंपनी आणि हजारी आय हॉस्पिटल या दोघांच्या वतीने हा शिबिर होत आहे आणि ह्या वर्षी आम्ही 100 गोरगरीब जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही फ्री मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार। तर आमचे जसे रेग्युलर पेइंग पेशंट्स आहेत त्यांचं जसं ऑपरेशन होतं त्याच प्रकारे हे ऑपरेशन होणार। त्याच्यामध्ये काहीच असं भेदभाव नाही होणार की कोणी फ्री आहे कोणी पेइंग आहे असं काही नाही। आणि सगळ्यांना फेको मशीनने ऑपरेशन होणार आणि सर्वांसाठी फोल्डेबल लेन्स वापरली जाणार। तर हे असं आधुनिक टेक्निक कॅम्पमध्ये वापरायचा उद्देश हा आहे की एखाद्या व्यक्तीचं जर काम मोतीबिंदूमुळे अडलेलं आहे तर ह्या प्रकारच्या शस्त्रक्रियामध्ये रिकव्हरी खूप लवकर होऊन जाते आणि तो व्यक्ती 8 दिवसाच्या आत कामाला परत लागू शकतो। तर त्या कारणामुळे मग ते सपोज कोणी वयस्क व्यक्ती पण असेल घरी त्याचं ऑपरेशन असेल पण त्या वयस्क व्यक्तीच्या मागे अजून घरचे दोघा तिघांचं काम किंवा टाईम लागतं आणि त्यांना तो वेळ काढावा लागतो। तर जर ही शस्त्रक्रिया केली आपण कोणी घरच्या वयस्क व्यक्तीसाठी पण तर त्यांना त्यांची तेवढी काळजी करावी लागत नाही ऑपरेशनच्या नंतर आणि घरी सगळ्यांचा वेळ वाचतो। त्यांची रिकव्हरी लवकर होते आणि ते कामाला किंवा आपलं रुटीन परत लवकर सुरू करू शकतात। साधारण किती वर्षापासून चालू सर आपला कार्यक्रम? तर आम्ही सुरुवात केली 2002पासून, पण 2002 ते 2008पर्यंत 7-8 पर्यंत आम्ही असं अनाऊन्स करून कॅम्प करत नव्हतो। 2007-08 मध्ये अँडरसन हाउजर कंपनीचे जे प्रेसिडेंट होते त्यांनी अप्रोच केलं की आपण असं मिळून शिबिर करूया आणि मग त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेस आम्ही हा शिबिर सुरू केला। तसं मोस्टली आपल्याकडे 50% लोक जे येतात आपल्या हॉस्पिटलमध्ये ते काचबिंदूचे पेशंट येतात, कारण आणि काचबिंदूच्यासाठी आणि काही ॲडव्हान्स्ड मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी पेशंट्स राऊंड अबाउट 150 ते 200 किलोमीटरच्या रेडियसवर येतात आपल्याकडे। तर त्याच्यामध्ये मग जळगाव, विदर्भामध्ये मग मेहकर, असं बुलढाणा, मेहकर, चिखली, जळगाव, जामनेर, मग नगर, नेवासा, असं म्हणजे ऑल डिरेक्शन्सपासून लोक येतात आपल्याकडे। आणि आता आपलं हे हॉस्पिटल जे आहे हजारी नर्सिंग होम हे 71पासून आहे आणि आम्ही डोळ्यांची सर्व्हिसेस आता 2002 मध्ये सुरू केली। तर आमचे आता किती 23-24 वर्ष झाले प्रॅक्टिसचे आणि आम्ही गुरुदेव श्री श्री रविशंकरांशी जुडलेलो आहोत भरपूर वर्षांपासून, 96पासून, आणि त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे काम पुढे वाढवतच आहोत। खाण्याचं काय पथ्य असतं सर त्यांना ऑपरेशन नंतर? नाही, खाण्याचं असं काहीच पथ्य नसतं। डायबिटीजचं जे पथ्य असेल किंवा बीपीचं पथ्य असेल तेवढं पाळावं लागतं। सहसा ज्या पद्धतीने आपल्याकडे ऑपरेशन होतं त्याच्यामध्ये इंजेक्शन पण दिलं जात नाही, तर डोळ्यावरती पट्टी नसते, काळा चष्मा नसतो, फक्त ड्रॉप्स टाकावे लागतात। तर त्यांना ड्रॉप्स 2 महिने टाकावे लागतात, डोळ्यात टाकायचे औषधं ते 2 महिने टाकावे लागतात। पण ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी ते TV बघू शकतात, वाचन करू शकतात, 5व्या-6व्या दिवशी डोक्यावरनं आंघोळ करता येते, 8 दिवसात त्यांचं सगळं काम सुरू होऊन जातं। तर हे जे रेग्युलर ट्रेडिशनल पद्धत आहे ऑपरेशनची त्याच्यामध्ये आपण ऐकलं असेल की 40 दिवस पथ्य पाळायचं, सगळं करायचं, तर ह्याच्यामध्ये तसं नाही आहे। आपलं सगळं काम 8 दिवसात सुरू होऊन जातं, फक्त औषधं मात्र 2 महिने टाकावी लागतात आणि रेग्युलर चेकअपसाठी यावं लागतं। आतापर्यंत किती रुग्णांनी नोंदणी केली? आत्ता मी जस्ट अर्ध्या तास अगोदर विचारलं होतं तेव्हा काहीतरी 95 लोकांची टेस्टिंग ऑलरेडी झाली आहे आणि अजून 10-15 लोक थांबलेले होते।
आणि जे रुग्ण आज काही कारणामुळे नाही येऊ शकले आणि पुढच्या 2-3 दिवसात आले चेकअपसाठी, तर त्यांनाही आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करतो. तर ह्या सर्व रुग्णांचं आज फक्त स्क्रीनिंग होत आहे की त्यांना मोतीबिंदू आहे की नाही ते बघण्यासाठी. आणि मग त्यांना आपण काय काय तपासण्या करायच्या त्या सगळं लिहून देऊ. ते पुढच्या 2-3 दिवसात सर्व तपासण्या करून घेणार की ब्लड शुगर किती आहे, BP कसं आहे त्यांचं, ते सगळं त्यांच्या ओळखीचे जे फिजिशियन आहेत त्यांच्याकडनं ते फिटनेस घेऊन येतील आणि त्याच्यानंतरच मग ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना घेऊन आम्ही. हे टोटली फ्री असतं का सर? जे बाहेरच्या तपासण्या आहेत जसं रक्त तपासण्या, फिजिशियनच्या तपासण्या, त्या तेवढं पेशंटला खर्च करावं लागतं. बाकी इकडे जे शस्त्रक्रिया आहे ती पूर्ण ऑपरेशन फ्री आहे. ऑपरेशनच्या वेळेस जे सामान, लेन्स वगैरे वापरलं जातं आहे ते सगळं फ्री आहे. आणि जितकं होऊ शकतं तेवढं आम्ही त्यांना ऑपरेशनच्या नंतरचे औषधं पण स्पॉन्सर करतो, पण त्याचा खर्च एक 400-500 रुपयेचा आहे आय ड्रॉप्सचा. मी डॉक्टर अजित हजारी आणि आमच्या हॉस्पिटलचं नाव आहे हजारी आय हॉस्पिटल, समर्थनगरमध्ये विवेकानंद कॉलेजच्या शेजारी.